आणि आताची मोठी बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली। या योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केली। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली असून सध्या मिळणारे 1,500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचे मूल्यांकन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर आहे। तर वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1,500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेचं केंद्र सरकारकडून सविस्तर मूल्यमापन केलं गेलेलं आहे। थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये 46% वाढ झाली आहे। पैशांचा मुख्य वापर जीवनशैली सुधारणा, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी महिला याचा वापर करत असल्याचं अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना योजनेचा थेट लाभ मिळाला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आताच काही मिनिटांपूर्वी मेसेज आलेला आहे। भरपूर बहिणी कमेंट करत आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाची आणि ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता, कारण भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर अखेरकार तुमच्या प्रतीक्षेला ब्रेक लागलेला आहे आणि आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्त्याचे 1,500 रुपयाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ही जी रक्कम जमा होत आहे तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। पण आज जी सुरुवात झालेली आहे, आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, अशा प्रकारे 36 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अतिशय आनंदाची बातमी आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचे कमेंट आलेले आहेत, आता तुम्हाला कमेंट सुद्धा वाचून दाखवतो की लाडक्या बहिणींनी कशा पद्धतीने कमेंट केलेले आहेत। आमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले जून महिन्याचे। पहिली कमेंट इथं पाहू शकता, जून महिन्याचा हप्ता जमा झाला। त्यानंतर मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र जमा झाला। बरं का, भरपूर बहिणींना असं वाटत होतं की मे महिन्याचा हप्ता आम्हाला भेटला नाही तर जून महिन्याचा हप्ताही भेटणार नाही। तर आता बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला, मे महिन्याचा हप्ता आला नव्हता, तर त्यांना आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचा एकत्र हप्ता जमा केला गेला आहे। आणि ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे तर जून महिन्याचे 1,500 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। आता भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की दोघं हप्त्याची रक्कम एकत्र जमा होईल का काय। तर बघा, एकत्र रक्कम जमा झालेली नाही। जो मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय 1,500 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे असं मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय। पण जी रक्कम आता जमा झालेली आहे ती 1,500 रुपयाची आहे, तो आहे जून महिन्याचा हप्ता। जर मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला 2 हप्त्याची रक्कम एकत्र 3,000 रुपये आले असतील। आता उरलेला प्रश्न कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे, तर तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच हप्ता जमा झाला असेल। आता राहिलेला प्रश्न की या जिल्ह्यांची नावं कशा पद्धतीने आहेत, तर बघा मी तुम्हाला पूर्ण जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यात राहता त्यावर तुमचा हप्ता ठरणार आहे। तर बघा, सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होतोय त्या जिल्ह्यांची नावं सांगतो। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वाटप सुरू झालेलं आहे। हप्ता जो वितरण सुरू झालेला आहे तो सर्वात पहिले नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे। नाशिकमध्ये भरपूर बहिणींचे सकाळपासून कमेंट आलेले आहे की आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, आम्ही नाशिक जिल्ह्यात राहतो। तुम्ही जर नाशिक जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील हप्ता जमा झाला असेल तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता। अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो, आमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता अमरावतीमध्ये राहत असाल। तर यामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आले की मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का। आणि बहिणींचे कमेंट आले की काही बहिणींना 3,000 रुपये जमा झाले। अमरावतीमध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये आणि जून महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर पुणेवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे, पुण्याला देखील हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर सकाळपासून भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे। या 3 जिल्ह्यांमधूनच सर्वात जास्त कमेंट आलेले आहे की आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये देखील हप्ता जमा झाला असेल तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता।
जर तुम्ही जळगावला राहत असाल तर जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. जळगावला देखील सकाळपासून हप्ता जमा सुरू झालेला आहे. पालघरमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि जालनावाल्यांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण जालनामध्ये सकाळपासून भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की आम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहतो, आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. तो जून महिन्याचा हप्ता आहे. ठीक आहे, जून महिन्याचा हप्ता आहे. आणि ज्या बहिणींना 3,000 रुपये आलेले आहेत तर तो मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता आहे. अशा प्रकारे 3,000 रुपये आले असतील. रत्नागिरी जिल्ह्यावाल्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे मेसेज आलेले आहे की आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहतो आणि आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. सांगलीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर सांगलीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे जून महिन्याचा. नागपूरवाल्यांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण नागपूरमध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्ही नागपूर जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. सरकारचं धन्यवाद देखील केलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा धन्यवाद केलं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजना एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून भरपूर बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आहे, पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला देखील सुरू झालं. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असेल. आणि जर अजून जमा झाला नसेल तर आज रात्री उशिरापर्यंत का होईना पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आता पुढील जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट आली ती सुद्धा मी वाचून दाखवतो. तर बघा, शेवटी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. मुंबई, ठाणे आणि धुळे यामधून आपल्याला कमेंट आलेले नाही, पण या जिल्ह्यांची नावं आलेली आहे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि धुळ्यामध्ये या 3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. ती जून महिन्याचा हप्ता असणार आहे लाडकी बहीण योजनेचा. लाडकी बहीण योजना एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले जातात. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. जर तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही. आता पात्र आहात की अपात्र आहात कसं समजेल, तर तुम्ही एकदा खात्री करा. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जो हप्ता जमा होतोय तो महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जमा केला जातो. जर तुम्हाला अजून मागील हप्ते भेटले नसेल, कोणाला मे महिन्याचा, कोणाला मार्च, एप्रिल, मे हे 3 महिन्याचे भेटले नसेल, कोणाला जानेवारीचा भेटला नसेल, तर तुम्ही एकदा महिला व बालविकास विभागाकडे जायचं आणि त्या विभागात जाऊन एकदा खात्री करा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र झाले आहात. जर तुम्ही अपात्र झाले असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही. आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला दर महिन्याला जे रक्कम जमा केली जाते ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेपासून अपात्र केलं गेलं असेल तर कशामुळे तुम्हाला अपात्र केलं गेलं आहे, रिझन त्यांना विचारून घ्या. कोणाला 2.5 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न जर गेलं असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. पण जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असेल आणि तरी देखील तुम्हाला अपात्र केलं असेल तर तुम्ही त्यांना विचारा की आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा खाली तरी अपात्र का केलं. दुसरं रिझन, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल तर तुमचं अपात्र बहिणींच्या यादीमध्ये नाव येईल. जर तुमच्या कुटुंबात कोणी नसेल सरकारी नोकरीवर तर तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा की आमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही तर आम्हाला अपात्र कशामुळे केलंय. एकदा पहिले विचारा त्यांना की आम्हाला कशामुळे अपात्र केलंय, तर ते रिझन जाणून घ्या. आणि ते रिझन जे सांगतील, जसं 2.5 लाखाचं उत्पन्न, सरकारी नोकरी, 4 चाकी वाहन, तुमच्या नावावर शेती वगैरे आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकर विभाग भरत आहे का, या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही बसत असाल, चुकून तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये टाकलं आहे, तर तुम्ही महिला व बालविकास विभाग कोणत्याही जिल्ह्यात आहे, प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे, त्या विभागाकडे जायचं आणि ते पद्धतशीर त्यांना विचारायचं की आम्हाला अपात्र का केलं गेलंय. रिझन सांगा. रिझन जे सांगतील ते रिझन तुम्ही नोंद करा आणि ते रिझन तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी चेक करा. तुम्ही जर पात्र असाल, जे त्यांनी रिझन दिलेलं आहे की हे तुमच्या नावावर आहे, जर तुमच्या नावावर नसेल तुम्ही लगेच त्यांना अर्ज करा की आमच्या नावावर हे असं वस्तू नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे, ते नाही आहे, तर तुम्ही लगेच त्या योजनेसाठी पात्र करा. तर ते लगेच तुम्हाला पात्र करतील. थोडा वेळ लागू शकतो, उशीर होऊ शकतो, पण एकदा तुम्ही त्याला भेट करा. कारण महिला व बालविकास विभाग जे ऑफिस आहे ते तुमच्यासाठीच आहे, लाडक्या बहिणींसाठीच आहे. जे पण प्रॉब्लेम आली तर तुम्ही तिथं जाऊन करू शकता कंप्लेंट, आणि तुमच्यासाठी ते ऑफिस आहे, तुम्हीच त्यासाठी तुमच्यासाठी ते बसलेले आहे. म्हणून तुमच्यासाठी ते जे विभाग बनवलेला आहे तर त्या विभागाला जाऊन तुम्ही एकदा भेट करा. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर दुरुस्ती करा. आणि अजूनही काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया.
जर लाडकी बहीण योजनेबद्दल असंच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण असंच नवनवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. महाराष्ट्रामध्ये जेवढे योजना असतील सर्व योजनेची माहिती आपण देत असतो. लाडकी बहीण योजना नाही तर नमो शेतकरी योजना असो, त्यानंतर कुठल्याही महाराष्ट्रामध्ये राजीव गांधी योजना असो, कुठल्याही योजना असो, तर त्या योजनेबद्दल माहिती देत असतो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याची नावं आणि तुम्हाला हप्ता सुरू आहे का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये लिहू शकता. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.